कल्याणी नगर अपघात प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत। अपघातानंतर अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा धक्कादायक प्रकारही पुण्यातल्या ससून रुग्णालयात घडलाय आणि त्यामुळेच या रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हाळनोर आणि शिपाई घटकामळे यांना पोलिसांनी अटक केली आहे। आज त्यांना कोर्टातही हजर करण्यात आलं होतं। आता इथून पुढे 7 दिवसांची पोलीस कोठडी त्यांना सुनावण्यात आली आहे। अपघात झाल्यानंतर ससून रुग्णालयामध्ये रक्ताचे नमुने देण्याच्या बहाण्यानं 3 व्यक्ती उपस्थित होत्या। तसंच विशाल अग्रवाल यांना एकाला शिपाई घटकामळे याची भेट घेण्यासाठी पाठवलं होतं। या चौघांचा गुन्ह्यातील सहभाग पाहता ते आता पोलिसांच्या रडारवर आलेत। अत्यंत थंड डोक्यानं विचार करून या संपूर्ण प्रकरणातील एक घडामोडी घडवल्या गेल्या आहेत। या प्रकरणात ससूनला मॅनेज करण्यासाठी विशाल अग्रवाल याने रक्त देण्यापूर्वी एका व्यक्तीला ससून रुग्णालयात पाठवलं होतं। तसंच त्या माणसानं अतुल घटकामळे याच्याशी संपर्क साधला आणि इथे कोणाशी बोलावं लागेल याची माहितीही घेतली। त्यानंतर डॉक्टर तावरे याच्याशी विशाल अग्रवाल याने संपर्क साधल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। यासोबतच चाचणीसाठी अल्पवयीन आरोपीचे रक्त घेताना इतर 3 व्यक्ती सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत्या। त्यामुळे गुन्हे शाखेकडनं त्या 3 व्यक्तींचाही युद्धपातळीवर शोध घेतला जातोय आणि आता तर हे अल्पवयीन आरोपीचं रक्त जे बदलण्यात आलं आणि त्याऐवजी त्याच्या आईचं म्हणजेच शिवानी अग्रवाल यांचं रक्त घेण्यात आलं होतं अशीही चर्चा आहे। दरम्यान विशाल अग्रवाल आणि डॉक्टर तावरे यांचा संपर्क झाला, पण शिपाई अतुल घटकामळे याच्या मध्यस्थीनंच हा संपर्क झाल्याचं आता समोर आलंय। डॉक्टर तावरेला अटक केल्यानंतर गुन्हे शाखेनं ससून रुग्णालयातील डॉक्टर तावरेच्या ऑफिसचा पंचनामा केलाय। तसंच त्याला सील सुद्धा करण्यात आलंय। तर दुसरीकडे डॉक्टर श्रीहरी हाळनोर यांनीही पोलीस तपासात अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे। डॉक्टर अजय तावरे आणि विशाल यांचं बोलणं झाल्यानंतर रक्त बदल करण्यासाठी मला तावरे यांनी प्रेशर केलं असं डॉक्टर हाळनोर यांनी पोलिसांना तपासाच्या दरम्यान सांगितलंय। रक्ताचे नमुने बदलले पण ते माझ्या मनाला पटत नव्हतं। माझ्याकडनं मोठी चूक झाल्याचं मला वाटत होतं आणि त्यामुळे 2 दिवस मी झोपू शकलो नाही असंही हाळनोरने पोलिसांना तपासादरम्यान सांगितल्याचंही आता समोर आलंय। असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुण्याहून अश्विनी धोकेदारी, लोकमत.com।